जय श्रीराम. गेले 59 दिवस आपण ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचन रूपी पुस्तकाचं वाचन करतोय आणि आजचा हा 60वा दिवस. या प्रवचन रूपी पुस्तकात त्यांनी नामाचं महात्म्य सांगितलंय. नाम कोणी घ्यावं, कधी घ्यावं, कुठे घ्यावं, कसं घ्यावं, का घ्यावं, त्याचे काय फायदे आहेत, हे सगळं त्याने सोप्या भाषेत या 365 दिवसांच्या प्रवचनात लिहिलेलं आहे. जे प्रत्येक दिवसासाठी एक पान वाचायला 3 ते 4 मिनिटे किंवा स्लो असेल तर 5-6 मिनिटं लागतील. आता आपण हे 60व्या दिवसाचं जे प्रवचन आहे, त्याचं आपण वाचन करूया. त्याचं आजचं शीर्षक आहे अखंड समाधानाचं मान. चित्तात राखावे समाधान, चित्तात ज्याचे राहिले समाधान तोच भगवंताचा आवडता जाण. ज्याचा विश्वास रामावर येईल त्याला समाधान स्वीकारेल. माझे हित रामाच्या हाती, हा धरता विश्वास, समाधान मिळते असे जीवास. म्हणजे आपलं जर त्या देवावरती श्रद्धा असेल, मग तुमची कुलदेवी, कुलदैवत, इष्टदैवत, गुरु कोणी का असेना ज्याचं तुम्ही नाव घेता, त्याच्यावरती तुम्ही जर श्रद्धा ठेवली, तर तुम्हाला आनंद हा मिळणारच आहे, समाधान हे मिळणारच. दुःखही परमात्म्याची इच्छा जाणून तो भगवंताचा झाला. त्याला देह प्रारब्धावर टाकता आला. प्रारब्ध आणि देवाची स्थिती हे सर्वच सांगते, पण त्यात मानता येते सुख समाधान. धाता हे करोडनंदन, तात्पुरते काहीतरी औषध घ्यावे, देहाच्या लोभात न सापडावे. माझे सांगणे तुझे नाही, जोवर श्वासोश्वास देही तोवर मुख नाम पायी. म्हणजे जो पण तुमचा शेवटचा श्वास चालू आहे, तो पण त्याचं नाव घ्या. आणि तुम्ही एकदा त्याचं नाव घ्यायला लागले, की तुम्हाला समाधान हे मिळणारच आहे. बाकी सगळ्या गोष्टी हे तात्पुरत्या असेल, पण तुम्ही ह्या कुठच्याही प्रकारच्या बाकीच्या प्रलोभनांना बळी पडू नका. फक्त त्याचं नामस्मरण करा. तरी पण मी सांगतो एक, ठेवावा रामावर विश्वास, तोच सह्यकारी होईल खास. राम, श्रीराम म्हणा, ओम नमः शिवाय म्हणा, शिवस्वामी समर्थ म्हणा, कशाचंही नाव घ्या, पण तुम्ही नामस्मरण करा. असावे शुद्ध आचरण. म्हणजे हे करताना आचरणच चांगलं ठेवावं, करावे भगवंताचे स्मरण, कर्तव्याची ठेवावी जागृती, त्यात भगवंताची राखावी स्मृती. म्हणजे काम, कर्तव्य आपलं चोख पार पाडावं, आचरण शुद्ध ठेवा. म्हणजे आपण चोरी, लबाडी, चुगली, लोकांचा देश, मच्छर अशा गोष्टी करू नये. नामाविना नाही दुजे साधन, हे सांगते आले सर्व संतजन. देहाचे अस्तित्व भगवंतासाठी, याहून नाही दुजी उच्च प्राप्ती. म्हणजे हा देह ह्या भगवंताच्या नामस्मरणाकरताच आहे, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि हीच सगळ्यात उच्च प्राप्ती आहे, हे महाराज सांगतात. देहाचे भोग देहाचे माती ऐसे सर्व संगती, पण एक वाटतसे चित्तात, ते दूर होतील एक भगवंत चिंतितात. सगळ्या प्रकारची दुःख करण्याचं सामर्थ्य त्या भगवंताच्या नामात आहे. भगवंतापासून देहाचे सुखभोग हे न मानती साधू सिद्धी. आता जगणे रामासाठी, हा निश्चय मानावा चित्ती. जगातील वैभव, ऐश्वर, संपत्ती, लौकिक आणि कीर्ती हे परमात्म्या वाचून मातीमोल साधुसंत गणती. म्हणजे बाकी तुमच्याकडे किती प्रकारचे पैसा आला, मानमर्यादा आला, किती यश जरी तुम्ही मिळवलं, ते परमात्म्याच्या नावापासून किंवा परमात्म्याशिवाय जर ते असेल, तर ते मातीमोल आहेत असं सर्व संतजन म्हणतात. मुलींनी खेळ म्हणला परी नाही कामाला आला, तैसे प्रपंचित वर झाला परमात्म्याचा तो न म्हणावं भला. रामापर ते सत्य नाही, श्रुती स्मृती सांगतात हेच पाही. आता न ठेवावा जगी परोपसा, राम सखा करावा खासा. रामाविना अन्य प्रीती, उपसे देहभूतीची संगती. हे राम, श्रीराम किंवा कोणत्या इष्टदैवत, कुलदैवत तुम्ही ज्याचं नाव स्मरण करता, त्याचीच संगत आपली असली पाहिजे, असं आपल्या मनात ठेवलं पाहिजे. आता राम एकच करी, तुझा विसर न पडे अंतरी. त्यालाच सांगावं की तुझा विसर मला
पडून देऊ नको. आता जरी असेल तसे होऊ द्यावे. रघुनाथ भजने असावे. मागील झाले, होऊन गेले. आता येणार येऊ द्यावे भले. म्हणजे पूर्वी आपण काही वाईट गोष्टी केल्या असेल किंवा पूर्वी आपण नामस्मरण केलं नसेल, आपल्या हातून काही चुका झाल्या असेल, तर ते विसरून जावेत आणि आजपासून नव्याने सुरुवात करावी. बरेचसे लोकं आपल्या स्वतःला खूप देश म्हणजे दोष देत बसतात, की मी फार पूर्वी वाईट कर्म केलेले, आता मी नामस्मरण केलं तर लोकं मला हसतील आणि आता त्याचा काय फायदा? ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. जे झालं ते गंगेला मिळाले. आजपासून नवीन सुरुवात करा. आता ना धरावा हव्यास हेच वाटे जीवास, जे जे करणे आलेले मनी, रामकृपे पावलो जगी, माझे आता काही दुसरे मागणे नाही. माझे कोणी नाही, मी कोणाचा नाही. जग आणि देह अगदी माझे नाही. हे जग पण माझं नाही आणि हा देह पण माझा नाही. मी फक्त त्या भगवंताचा आणि भगवंत माझा. जे जे काही दृश्य पाहावे, त्याचे रूपांतरच व्हावे. हा नेहमीचा अनुभव ठेवायचा चित्ती समाधानाची होय प्राप्ती. जे जे मिळत आहे, त्याच्यात आपलं मन समाधानी असावं, ठेवावं. हेच आपण संतांचं वाक्य लक्षात ठेवलं पाहिजे. त्याने दिलेल्या आनंदामध्ये अगदी हुरळून जाऊ नये आणि दुःख दिले असता अगदी हिरमुसले होऊन आपलं मान खाली घालून बसू नये. त्याचं नाव घेत बसावं आणि सगळ्या गोष्टीचा आपण उपभोग घ्यावा. शेवटचं वाक्य, जोवर श्वासोश्वास देही तोवर मुखी नाम पाही. जोपर्यंत आपला शेवटचा श्वास चालू आहे, तोपर्यंत त्याचं नाव आपण घेत राहावं. ते तुम्हाला बोलता जरी नाही आलं तरी राम, राम, राम म्हणताना ना किंवा मनातल्या मनात राम, राम म्हटलं तरी पण चालू शकतं. म्हणजे असं हे 60व्या दिवसाचं जे आपल्याला प्रवचन सांगितलं, की अखंड समाधानाचा मार्ग जो सांगितला आहे, तो म्हणजे फक्त नामस्मरण करणं ह्याच्यातच आहे. तर श्रीरामाच्या नावाचा आपण 11 वेळेला जप करूया. श्रीराम 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 श्रीराम. धन्यवाद. हे 60व्या दिवसाचं प्रवचन तुम्ही हे जे श्रवण केल्याबद्दल, जे आपण जे वाचन केलं त्याचं तुम्ही श्रवण केल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. तुमचा उर्वरित दिवस हा आनंदाचा, सुखाचा, हरितपर्ण जावो हीच त्या श्रीरामचरणी इच्छा व्यक्त करतो आणि ते थांबवतो. जय श्रीराम. जय श्रीराम.